नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. बालमित्रांनो, आज आपण संविधानाबद्दलची माहिती घेणार आहोत. माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की नाही, की आज हो आपण काय टीचर. करणार आहोत? उद्या असलेल्या संविधान दिन, उद्या 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे ना, तर आजच्या तासाला आपण आपल्याच पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने संविधान दिन याबद्दल तुम्ही मला सांगणार आहात किंवा संविधानाची माहिती तुम्ही मला सांगणार आहात. तयार आहात ना सगळे? हो टीचर. हा, टीचर. मग आजचा आपला विषय तोच राहील आणि त्या विषयाबरोबर आपण पुढचा पाठ सुद्धा वेळ मिळाला तर पाहणारच आहोत. ठीक आहे, चला मग मी स्क्रीन शेअर करते आणि आजच्या तासाची आपण सुरुवात करणार आहोत. इयत्ता 7वी आणि मी श्रीमती अस्मिता गवंडी, क. दा. गायकवाड, मनपा मराठी शाळा. विषय नागरिक शास्त्र आणि संपूर्ण आपलं जे नागरिक शास्त्र आहे हे भारतीय संविधानावर आधारित आहे. आज आपण माझे संविधान माझा अभिमान याविषयी गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपण आधी माझे संविधान माझा अभिमान हा जो उपक्रम आहे, राज्य शासनाचा उपक्रम आहे आणि आपली बृहन्मुंबई महानगरपालिका सुद्धा हा उपक्रम राबवत आहे. तर माझे संविधान माझा अभिमान यासाठी आपल्याला काय बरे करता येईल? तर नीट लक्ष देऊन पहा की संविधान म्हणजे काय किंवा संविधानाचा अर्थ आपण समजून घेऊया. संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला अर्पण करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरता संविधानाची माहिती, संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील मूलतत्वांची व्याप्ती आणि समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी, तसेच घटनेतील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आवश्यक आहे. मग आता तुम्ही भारतीय संविधान जे आहे त्याचा खूप विस्ताराने अभ्यास केला आहे. मी तुम्हाला मागील नागरिकशास्त्राच्या तासाला संविधानाची ओळख करून दिली, संविधानाची उद्दिष्ट सांगितली,
संविधानाची वैशिष्ट्ये सुद्धा सांगितली आहेत. मग आज तुम्ही मला त्याची रिव्हिजन पण देणार आहात आणि हा उपक्रम तुम्ही कसा करणार आहात ते सांगणार आहात. मग पहिल्यांदा मला सांगा, संविधान कशास म्हणतात? चला सांगा बरं. संविधान कशाला म्हणतात? तुम्ही संविधानाचं पुस्तक पाहिलंय ना? पाहिलंय ना? हा, मग सांगा संविधान कशाला म्हणतात? देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. बरोबर. पण एका वेळेला एकाच विद्यार्थ्याने द्या, मला आवाज इको येत होता तुमचा, है ना? तर त्याच्याबद्दल जरा लक्ष द्या बरं, की एक जण बोलत असेल तर दुसऱ्याने थोडं थांबा बरं. तर संविधान कशास म्हणतात? नोट डाऊन तुम्ही केलंच आहे वहीमध्ये, पण नीट लक्षात घ्या. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहेत, म्हणजे ज्या ग्रंथात एकत्रित आहेत, त्यास संविधान असे म्हणतात. मग आता सांगा बरं, भारतीय संविधान दिन कोणता? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर, अगदी बरोबर. मग संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली? 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे, पण संविधानाची जी अंमलबजावणी होती ती केव्हापासून करण्यात आली? 26 जानेवारी. व्हेरी गुड. 26 जानेवारी 1950 रोजी काय करण्यात आलं? तर हे जे संविधान आहे, या संविधानाचा ची अंमलबजावणी करण्यात आली आणि तेव्हापासून आपला प्रजासत्ताक दिन सुरू झाला. अगदी बरोबर. मग आता काही मुद्दे लक्षात घ्या बरं. संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी केला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला. म्हणजे या दिवशी संविधान लिहून पूर्ण झालं होतं आणि म्हणून या 26 नोव्हेंबर या दिवशी त्याचा स्वीकार करण्यात आला. म्हणून संविधान दिन हा 26 नोव्हेंबर म्हणून साजरा करण्यात येतो. संविधानाची अंमलबजावणी झाली तो दिवस कोणता आहे? 26 जानेवारी 1950. स्वराज्य दिनाची मागणी कधी झाली होती? 26 जानेवारी 1930. 1930 रोजी स्वराज्याची मागणी झाली आणि हा दिवस आपल्या लक्षात कायम राहावा म्हणून त्या दिवसापासूनच, म्हणजे 26 जानेवारी या दिवसापासून काय केलं? संविधानाची अंमलबजावणी केली आणि त्या दिवसाला काय बरं म्हणतात? 26 जानेवारी या दिवसाला प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन. व्हेरी गुड. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. बघा, ह्या तारखा सगळ्या लक्षात ठेवा. हा, आता मला सांगा, संविधान कोणत्या स्वरूपात आहे? लिखित स्वरूपात. लिखित स्वरूपात आहे. हे आहे संविधानाचं पुस्तक. मग संविधानातील काही भाग तुम्ही वाचला आहे का? हो टीचर. कुठे? शाळेत. शाळेत. फक्त शाळेत? कुठे लिहिलंय शाळेत? नाही टीचर, आम्हाला म्हणजे टीचर सांगायच्या तेव्हा. बरं. आणखीन पण मी सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही आता सुद्धा संविधानाचा काही भाग वाचू शकतात. पुस्तकाच्या पानावर पहिल्या. कोणत्या पुस्तकाच्या पानावर? पहिल्या टीचर संविधान लिहिलेलं आहे त्या पानावर. पुस्तकाच्या? कोणत्याही पुस्तकाच्या. कोणतं पुस्तक? मला संविधान हे कोणत्याही पुस्तकाच्या मध्ये. पुस्तक आणलं तर त्याच्यात असणार आहे का? शाळेच्या. शाळेची पुस्तकं म्हणजे शाळेची सुद्धा कोणती पुस्तकं? नीट सांगा. आपली जी बालभारतीची इयत्तानिहाय पुस्तकं आहेत की नाही,
प्रत्येक बालभारतीची इयत्तानिहाय आणि प्रत्येक विषय निहाय पुस्तक असं स्पेसिफिक उत्तर द्या. प्रत्येक इयत्तानिहाय आणि विषय निहाय प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर जशी प्रतिज्ञा असते तसं संविधान लिहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला हे संविधानाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक दाखवलं होतं. या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती कोणाचं कसलं चित्र आहे? पहिल्या पानावर तुम्हाला कोणतं चित्र दिसतंय? माझ्या हातात जे पुस्तक आहे त्या पुस्तकावर. दिसतंय तुम्हाला पुस्तक माझ्या हातावरचं? नाही बाई, अर्धच दिसतंय. अर्धच दिसतंय. बघा बरं आता पूर्ण दिसतंय. आता ह्याच्यावरती तुम्हाला कोणतं काय चित्रात काय काय दिसत आहे? संविधानाचं पुस्तक आहे, यात तुम्हाला काय काय दिसत आहे? मंत्रालय आहे. मंत्रालय नाहीये. टीचर आपली त्याला काय म्हणतात? भारतीय संसद म्हणतात. टीचर आपल्या भारताची राजमुद्रा पण आहे. आणि आपल्या भारताची राजमुद्रा पण आहे. बरोबर. आणि त्या मुद्रेच्या खाली काय लिहिलंय बरं? वाचा. सत्यमेव जयते. आणि ह्या चित्राला काय म्हणतात? खाली हे जे चित्र आहे त्याला काय म्हणतात? हे कसलं चित्र? ही इमारत कोणती आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला. हे आपलं दिल्ली इथे असलेलं संसद भवन आहे. लक्षात ठेवा बरं. हो टीचर. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पुस्तकाची नवीन आवृत्ती येते की नाही त्यावेळेला त्यावरचं चित्र बदललेलं पण आहे. बघा आता मी तुम्हाला आता जे चित्र दाखवलं स्लाइड वरती ते वेगळं होतं. आता ह्याचं मुखपृष्ठ मलपृष्ठ बघा काय आहे. मलपृष्ठावर काय दिसत आहे तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देत आहेत. काय दिसत आहे एकट्याने सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुरस्कार दिला जात आहे. त्यांना पुरस्कार नाही दिला जात आहे. त्यांनी जे संविधानाची प्रत होती की नाही ती मंत्र्यांना देत आहेत. ती सगळे संविधान सभेचे सदस्य आहेत. हे सगळे कोण आहेत? संविधान सभेचे सदस्य है ना. म्हणजे आपले बघा तुम्हाला या चित्रामध्ये पहिले प्रधानमंत्री दिसत आहे. दिसतेत ना? हो टीचर. मी तुम्हाला आणखीन क्लोज दाखवते. जवळ घेऊन दाखवते. बघा आता दिसते तुम्हाला चित्र व्यवस्थित? हो. तर हे सगळे जेव्हा संविधानाची निर्मिती केली तेव्हा त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता जे महत्वाचे व्यक्ती होते ते सगळे तुम्हाला इथे दिसत आहेत. बर आता आपण आपल्या विषयाकडे पुढे जाऊया. आता तुम्ही संविधानातील काही भाग वाचला आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये आहे असं तुम्ही म्हणता. पण लक्षात घ्या त्या संविधानाच्या पुस्तकामध्ये आणखीन काय काय आहे. 22 भाग आहेत. एकूण किती भाग आहेत या पुस्तकामध्ये? 22. 395 कलम आहेत आणि 8 परिशिष्ट सुद्धा आहेत. ठीक आहे. आता या भारताच्या संविधानातले काही महत्वाचे शब्द तुमच्या पुस्तकात पण आहे. तुम्ही कोणतेही पुस्तक तुमच्या इयत्तेचं 7वीच्या इयत्तेचं कोणत्याही विषयाचं पुस्तक तुमच्या जवळ आता जे असेल त्याचं पहिलं पान जे आहे भारताचे संविधान लिहिलेलं आहे ना ते पान उघडा बरं. त्यामध्ये महत्वाचे कोणते कोणते आहेत पहा. कोणते कोणते शब्द आहेत महत्वाचे? आम्ही भारताचे लोक. महत्वाचे शब्द. आम्ही भारताचे लोक. भारताचे करून दाखवलेले एक शब्द. सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. मी अधोरेखित केलेले शब्द कोणते आहेत बघा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य है ना. गणराज्य म्हणजे प्रजेचं राज्य. प्रजासत्ताक दिन आपण करतो की नाही. लोकशाही गणराज्य हे घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस आणखीन काय काय महत्वाचे शब्द आहेत बघा. सामाजिक, आर्थिक
राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य. तसंच दर्जा आणि संधीची समानता हे महत्वाचे शब्द आहेत. येते लक्षात तुमच्या? कोणते कोणते शब्द महत्वाचे आहेत? हो. सार्वभौम, आपण पेन घेऊया आणि समाजवादी, पेनाने धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. बघा, दर्जाची आणि संधीची समानता. ठीक आहे, आपल्याला ते करायला देत नाहीये. मी लेझर घेते आणि लेझरने तुम्हाला दाखवते पॉइंट. बघा कोणते कोणते आहेत? दर्जाची व संधीची समानता, हे दोन शब्द महत्वाचे. म्हणजे इथे काय आलं? समानता आली. स्वातंत्र्य, कोणतं कोणतं स्वातंत्र्य आपल्याला हवंय? सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य आपल्याला हवंय. त्याचप्रमाणे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता है ना. हे सगळे शब्द जे आहेत, हे सगळे शब्द संविधानामध्ये दिलेले आहेत आणि हीच आहे संविधानाची उद्दिष्ट सुद्धा. मग संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेच्या कामकाजासाठी ज्या ज्या समित्या नेमल्या होत्या, कोणकोणत्या समित्या आहेत सांगा? राष्ट्रध्वज विषयी, मूलभूत हक्क विषयक, मसुदा विषयक या समित्या संविधानाच्या कामकाजासाठी नेमल्या होत्या. मग यातल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते? मसुदा विषयक. मसुदा विषयक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बरोबर. आता संविधान सभेचे सदस्य आहेत ते कोण कोण आहेत बघा. तुम्ही यांची नावं सांगणार आहात मला. सगळी चित्र तुम्हाला समोर दिसत आहेत. हे सगळे संविधान सभेचे सदस्य आहेत. कोण कोण आहेत हे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं नाव सांगा. पहिलं जिथे लेझर आहे माझा तो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता तुम्ही मलपृष्ठ पाहिलं होतं, त्या मलपृष्ठामध्ये तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती प्रत देताना दिसले. बरोबर है ना. ती प्रत देताना दिसले होते की नाही? मी तुम्हाला मलपृष्ठ दाखवलं त्याच्यात. याचा राष्ट्रपतींना ती प्रत सादर करण्यात आली. ठीक आहे. आता हे कोण आहेत? दुसरं चित्र पहा. जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते? भारताचे तत्कालीन, त्या काळात भारताचे पहिले प्रधानमंत्री. पहिला प्रधानमंत्री. बरोबर. मग ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत प्रत सादर करत असताना. होते, बघितले तुम्ही चित्रामध्ये? संविधान सभेचे सदस्य सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर तिसरं चौथं चित्र कुणाचं आहे? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. बरं, मलपृष्ठावर तुम्हाला त्यांचंही चित्र दिसलं का? नाही दिसलं आहे बघा. मी परत दाखवणार आहे मलपृष्ठ तुम्हाला. तर तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरूंच्या शेजारी उभे आहेत. त्यानंतर पुढचं चित्र कोणाचं आहे बघा? मौलाना आझाद. मौलाना आझाद यांचं चित्र पाहिलं का तुम्ही? हो. ते पण तुम्हाला दिसलेत ना मलपृष्ठावरती, त्यांचंही चित्र आहे. आता ह्या कोण आहेत सांगा? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. हे चित्र कुणाचं आहे?
हे चित्र कुणाचं आहे? राजकुमारी अमृता कौर. ठीक आहे. हे चित्र कुणाचं आहे पुढचं? सांगा. हे आहे JB कृपलानी. आणि या आहेत, या कोण आहेत? दुर्गाबाई देशमुख. आणि या आहेत हंसाबेन मेहता. ठीक आहे. आता आपण पुन्हा एकदा मलपृष्ठ पाहूया. बघा, आता तुम्हाला ह्या मलपृष्ठावरती मी क्लोजअपने चित्र दाखवते. तुम्हाला सगळी चित्र दिसली? सगळ्यांचे फोटो नीट दिसत आहेत? हो टीचर. आता बघा, तुम्हाला जे जे व्यक्ती मी आता इथे दाखवले संविधान सभेचे सदस्य, त्यांच्यापैकी सगळे लोक, म्हणजे काही लोक चित्रात तुम्हाला या इथे दिसत आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला इकडे आता आणखी मोठं करून चित्र दाखवलंय. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे आहे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, JB कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता आणि BN राव. हे सगळे संविधान सभेचे सदस्य होते. ठीक आहे. संविधान सभेत चर्चा व विचार विनिमय व विरोधी मतांचा आदर करून योग्य सूचनांचा स्वीकार करून मग संविधान तयार करण्यात आले होते. हे सगळी मंडळी होती तिथे. सदस्य जे आहेत की नाही संविधान सभेचे, ते सगळे तिथे होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे संविधान तयार केलेले आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले की संविधानाचे मुद्दे कोणते कोणते आहेत. ठीक आहे. आणि असं हे संविधान तयार झालं आणि त्याची सुरुवात झाली. ते तयार झालं आणि सादर केलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकार करण्यात आलं. आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. मग ही जी संविधानाची उद्दिष्ट आहेत ती तुम्ही सांगणार आहात मला. कोणकोणती आहेत? संविधानाची उद्दिष्ट सांगा. तयारी केली आहेत ना तुम्ही? न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता, महत्वाची कोणती आहेत? 6 5 महत्वाची कोणती सांगितली होती मी सुरुवातीला? 5 महत्वाची कोणती सांगितली? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. हा, ज्याला आपण अंडरलाईन केलं होतं ना मगाशी. कोणती कोणती आहे? आपला राज्य कसं आहे? सार्वभौम, धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष कशाला म्हणतात? अनेक धर्मांची माणसे. अनेक धर्मांची माणसे. बरं, जरा आणखीन चांगल्या पद्धतीने कोण सांगते बरं? धर्मनिरपेक्ष म्हणजे टीचर तिथे धर्म जात काय पण नाही. म्हणजे ज्या राज्यामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये सर्व धर्म हे समान आहेत. समभाव टीचर. हा, सर्व धर्म समान आहे. सर्व धर्मांचा समावेश ज्या राष्ट्रामध्ये केला गेला आहे ते राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आलं लक्षात? आता पुढे तिसरा पॉइंट कोणता? तिसरा कोणता घेऊया आपण? समाजवादी. समाजवादी म्हणजे काय? समाजवादी कशाला म्हणायचं? सर्व माणसं एकत्र असतात त्याला. सर्व माणसं म्हणजे कोणती माणसं? अनेक धर्मांची. अनेक धर्मांची आली नाही. ते धर्मनिरपेक्ष आहे तिथे धर्माचा संबंध आला.
पण समाजवादी म्हटलं की काय म्हणायचं आपण? समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते, देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो, यालाच समाजवादी राज्य असे म्हणतात. हा, सर्व समाज एक आहे, गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव जिथे राहणार नाही, ते राज्य म्हणजे समाजवादी राज्य. आणि लोकशाही, लोकशाही राज्य म्हणजे खूप सारे लोक असणारे. नाही 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 नाही, लोकशाही म्हणजे, लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. बरोबर, लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता ही लोकांच्या हातात असते. इथे राजेशाही नाहीये किंवा हुकुमशाह. हिटलर हा हुकुमशाह होता, तो म्हणेल तसंच चालणार, हो की नाही? पूर्वीच्या काळी आपल्याकडे राजेशाही होती. आपण आता इतिहासामध्ये बघितलं की स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. तर शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आपले राजे होते. आणि तेव्हा मुघलांच्या हातात सत्ता होती, तर मुघल हे सुद्धा शासनकर्ते जे होते ते राज्यकर्ते होते. तिथे लोकांच्या मताला प्राधान्य नव्हतं. पण आता भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, है ना? इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही आहे, तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. भारतामध्ये कोणती लोकशाही आहे सांगा बरं? सांगितलं होतं मी तुम्हाला. आपल्या भारताने कोणती लोकशाही पद्धत स्वीकारली? अध्यक्षीय की संसदीय? संसदीय. संसदीय, कारण आपल्याकडे संसद भवन आहे, मी दाखवलं ना तुम्हाला. तर आपण संसदीय लोकशाही स्वीकारली. का बरं? मी कारण पण सांगितलं होतं. बघा, तुम्ही लक्षात ठेवत नाही. आत्ताच सांगितलं होतं ना, हल्लीच एक काही तास आधी, दिवाळीच्या सुट्टीपूर्वी आपण हा पाठ पाहिला तेव्हा. का बरं आपण संसदीय लोकशाही स्वीकारली? कारण आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं, हो की नाही? आणि ब्रिटिश यांची लोकशाही कोणत्या पद्धतीची होती? संसदीय पद्धतीची होती. आणि म्हणून त्यांनी जशी लोकशाही पद्धत स्वीकारली तशीच त्यांचेच मुद्दे आपण इकडे घेतले होते. म्हणून आपणही संसदीय लोकशाही स्वीकारली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही होय. आता पुढचा मुद्दा, आपलं आपला राष्ट्राचा कारभार किंवा आपल्या राज्याचा कारभार कसा आहे? गणराज्य पद्धतीने आहे, प्रजासत्ताक आहे. तर हे झाले काय महत्वाचे मुद्दे. गणराज्य म्हणजे आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडूनच निवडून दिली जातात. आता ह्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला मी बोलायला सांगितलं होतं, तुमचे विचार तिथे आले पाहिजे, पण तुम्ही फार काही बोलले नाहीत. म्हणजे याचा अर्थ काल सांगूनही तुम्ही पुस्तक वाचलंच नाही, हो ना? किंवा ते नाही टीचर, वाचलं. पण मला तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. आता संविधानाची उद्दिष्ट आता तुम्ही सगळी सांगितलीच, ह्यालाच संविधानाची वैशिष्ट्य सुद्धा म्हणतात. संविधानाची उद्दिष्ट जी आता आपण पाहिली, त्या व्यतिरिक्त आणखीन कोणती कोणती आहेत? स्वातंत्र्य, न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, बंधुता आणि समानता, ही सगळी संविधानाची उद्दिष्टे होय. मग आता एकेकाबद्दल बोलणार तुम्ही? स्वातंत्र्य म्हणजे काय सांगा बरं? ब्रिटिशांकडून आपण आपलं स्वातंत्र्य घेतलंय, म्हणजे आपण आपल्या मनासारखं राज्य घडवू शकतो. आणखीन कोण सांगेल स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य कशाला म्हणतात? कोण पण आपल्यावर हक्क नाही गाजवू शकत दुसरे लोक. म्हणजे टीचर, आपल्या प्रत्येकाला देशावरती. आपापले स्वातंत्र्य आहे, ते स्वतःच्या ह्याच्यानुसार जगू शकतो. आणखीन? स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यात पोषक वातावरण असणे होय.
अगदी बरोबर. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर कोणतंही बंधन नाही, असं जाचक रूढी नाहीत, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. मला जे लिहायचं आहे ते मला लिहिता आलं पाहिजे, मला जे सांगायचं आहे ते मला बोलता आलं पाहिजे, त्याच्यासाठी माझ्यावर कोणाचंही बंधन असणार नाही. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. मला काहीही बोलता येतं म्हणजे मी उठसूट कोणालाही शिव्या वगैरे देणार, हे चालेल का? काही नाही. वाईट साईड बोलेन, हे चालेल का? चालेल का? नाही चालणार. नाही चालणार. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. बघा, ब्रिटिशांच्या काळी आपल्याला जर काही लिहायचं, आपण जर काही आपली मतं मांडली तर लगेचच पकडून नेलं जात असे. तुम्हाला आठवतंय टिळकांनी जेव्हा केसरी मधून आपली मतं प्रदर्शित केली होती तर टिळकांना न्यायालयात उभं केलं गेलं होतं ब्रिटिशांनी आणि त्यांच्यावरती खटला भरला होता. म्हणजे ब्रिटिश साम्राज्यामध्ये आपल्याला लेखन स्वातंत्र्य किंवा विचार स्वातंत्र्य नव्हतं. पण आता मात्र आपण पेपरमध्ये आपल्याला जे विचार मांडायचे आहेत ते पूर्णपणे मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. पण स्वातंत्र्य असलं तरी सुद्धा दुसऱ्यांच्या हक्कांवर आपण गदा आणू शकत नाही. याला स्वातंत्र्य म्हणतात. लक्षात घ्यायचं की स्वातंत्र्य म्हणजे मी केळं खाल्लं, रस्त्यात साल फेकली, याचं मला स्वातंत्र्य आहे का? नाही. म्हणजे माझ्यावर बंधन कसलं असलं पाहिजे? स्वच्छतेचं, की मी केळं खाल्लं तर मी केळ्याचं साल कचऱ्याच्या डब्यातच टाकणार, हे बंधन असलं पाहिजे ना स्वतःवरती. आलं लक्षात? आता मला समानता म्हणजे काय सांगा बरं? समानता म्हणजे कोणत्याही धर्मात किंवा कोणत्याही जातीत भेदभाव न करणे. सर्व जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान सर्व बाबतीत. म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मला कमी दर्जा, किंवा पुरुष आहे म्हणून पूर्वीच्या काळी त्यांना उच्च दर्जा दिला जात असे, तर आता स्त्री पुरुष ही भेदभाव करायचा नाही, लिंगावरना भेदभाव करायचा नाही, सर्व लिंग धर्म समभाव. जातीवरना पूर्वीच्या काळी असमानता होती, काही विशिष्ट जातींना उच्च स्थान होतं तर काही विशिष्ट जातींना नीच स्थान होतं. तर असा भेदभाव आता होणार नाही. माणूस म्हणून प्रत्येकाला समान वागणूक मिळणारच. बंधुता म्हणजे काय सांगा? सगळ्यांनी एकमेकांशी बंधुता म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. व्हेरी गुड. एकमेकांविषयी आपण बंधुत्वाने राहायचंय. आता लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता हे तर आपण आताच समजून घेतलं आहे. न्याय म्हणजे काय? कोणावरतीही अन्याय होत असेल, जसं टीचर तुम्ही सांगितलं, काही जाती उच्च जाती म्हणून ओळखल्या जायच्या व काही नीच जाती म्हणून, तर तसा खालच्या जाती म्हणून ओळखल्या जातात, ते अन्याय होतो म्हणून न्यायालयात आपल्याला न्याय घ्यायला जायला लागतं. बरोबर. आणि हे जे न्याय आहेत, अन्याय, ते सामाजिक न्याय मिळतो, आर्थिक न्याय मिळवता येतो आणि राजकीय न्यायही मिळवता येतो. म्हणजे राजकारभारातही राजकीय न्याय म्हणजे काय, तर राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क आहे. फक्त त्यासाठी 18 वर्ष पूर्ण होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्वाचं काम आहे बरं का. काय काम आहे? नीट लक्षपूर्वक हे वाचणार आहात. काय वाचायचंय आपल्याला बघा. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीव, जागृती आणि भारतीय मूलतत्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्यासाठी शासनाने 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत माझे संविधान माझा अभिमान हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या
प्राथमिक ते उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. आणि या कालावधीमध्ये शालेय स्तरावर तुम्ही काय काय करू शकतात सांगा मला. तिथे वाचा आणि सांगा काय काय तुम्हाला करता येणार. निबंध लेखन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धा, आणि घोषवाक्य, पोस्टर घोषवाक्य आणि निर्मिती पोस्टर इत्यादी. निर्मिती. तू काय करणार. प्रत्येकाने स्वतःला विचार आणि सांगा मला की तू तू टीचर तू मी. काय करणार. टीचर मी ईशा वक्तृत्व. ईशा वक्तृत्व. टीचर मी संजीवनी, मी पोस्टर. बर आणखीन तयारी केली का सुरू. उद्याचा शेवटचा दिवस आहे. हो टीचर, केली सुरू. आणि मग ते कोणाकडे देणार आहात तुम्ही. टीचर ते एक वेबसाईट वरती अपलोड करणार. हा ते तुम्ही त्या साईट वरती अपलोड करणार आहात. बरोबर. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आहे तर त्याच तुम्ही ते सबमिट कसं करणार वक्तृत्व स्पर्धेत. टीचर व्हिडिओ करणार 3 मिनिटाचा आणि हा. 3 मिनिटाचा व्हिडिओ करून तो पण अपलोड करणार. तो पण अपलोड करणार. बघा मला 2-3 विद्यार्थ्यांचाच आवाज येतोय. बाकीचे काय करणार नाहीत का. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते. हा बघा हे एका विद्यार्थ्याने केलेलं चित्र आहे. नाव काय या विद्यार्थ्याचं. अमित बोरकडे. ह्याने अपलोड केलेलं चित्र मी तुम्हाला दाखवलंय है ना. त्याने कसं चित्र काढलंय बघितलं. आता दुसरं चित्र बघा. या चित्रामध्ये तुम्हाला आणखीन एक संदेश दिलाय बघा. मास्क लावा, सुरक्षित राहा. सुरक्षित राहा. कशा पद्धतीची चित्र असतात. कशा पद्धतीने रांगोळी काढू शकतो आपण. हो की नाही. हे पण आहे तुमच्यासाठी. आता इकडे काय दिलंय बघा. या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे. कॉन्स्टिट्यूशन. हा पण ते कशावर केलंय. टीचर समुद्राच्या बाजूला जी रेती असते ना त्याचं. हा बरोबर. समुद्राच्या रेतीवरती केलेलं तुम्हाला दिसत आहे. बरोबर. आता पहा बरं. हे पोस्टर आहे म्हणजे पेंटिंग केलेलं आहे. बरोबर. टीचर पेंटिंग बनवायचंय की फोन मध्ये एडिट करून पोस्टर बनवायचंय. हा तुम्हाला फोन मध्ये करायचं आहे आता. उलट ते जास्त सोपं. तुम्हाला टीचर जर मग मी हेच करणार. हा तुम्हाला जर त्यापेक्षा सुद्धा छानपैकी स्लाइड तयार करता आली पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची जशी मी आता तयार करते की नाही तशी जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला ते छानपैकी. म्हणजे पहिल्यांदा असं आलं आणि परत माहिती आली थोडीशी आणि ते आपण बोललो तर तसं पण चालतंय. हा आता आणखीन एक चित्र मी दाखवते बघा. हे चित्र पहा. आणि आता आपल्याला काही घोषवाक्य वाचायचे. घोषवाक्य म्हणजे काय. टीचर म्हणजे आपण बोलतो ना घोषणा करतानाची वाक्य. मुलगी शिकली, प्रगती झाली. हा बरोबर. मग आता संविधानाविषयीची घोषवाक्य कशी आहेत बघा. भारताचे एकच विधान, संविधान, संविधान. आणखीन वाचूया आपण. तुम्ही वाचणार आहात. तब तक सूरज चांद, तब तक संविधान. टीचर माझ्याकडे काही मी वाचू का. विवेक हे वाचून झाले की तुझी वाचूया आपण. विवेक पसरू जना जनात, संविधान जागू मना मनात. समता, बंधुता, लोकशाही संविधानाविषयी नाही पर्याय नाही. संविधानाशिवाय पर्याय नाही. कर्तव्य कर्तव्य हक्काचे हक्काचे भान मिळवून देते संविधान. संविधान एक परिभाषा है. मानवता की आशा है. संविधानवर निष्ठा हीच व्यक्तींची प्रतिष्ठा. संविधानाची मोठी शक्ती देई आम्हा अभिव्यक्ती. मिळून सारे देऊ ग्वाही, समक्ष बनवू लोकशाही.
संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू. सर्वांचा निर्धार संविधानाचा स्वीकार. संधीची समानता संविधानाची महानता. संविधानाची महानता. संविधानाने दिले काय स्वातंत्र्य समता बंधुत्व नाही. संविधान आहे महान सर्वांना हक्क समान. लोकशाही गणराज्य घडवू संविधानाचे भान जागू. संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान. भारत माझी माऊली संविधान त्याची सावली. आपण आता जवळजवळ 16-17 घोषवाक्य वाचले. आता तुमच्याकडे आहे ती वाचणार आहे ना कोण म्हणाल आता? हो, टीचर. बाई. हो टीचर. वाच माझ्या बरं. देशाची शान, माझ्या देशाची शान, माझ्या भारताचा अभिमान म्हणजे आमचे भारतीय संविधान. बर, पुढे. टीचर एवढंच आहे. एकच आहे. बर, मला वाटलं 2-4 लिहिली असेल. आता तुम्हाला अशी घोषवाक्य तयार करायची आहेत आणि ज्यांनी केली नसतील तयार किंवा नसतील तर मी आता तुम्हाला जवळजवळ 17 घोषवाक्य दाखवली. स्क्रीनशॉट जर घेतला असेल तुम्ही ह्याचा तर तुम्ही ती छान अक्षरात लिहिणार आहात आणि ती सुद्धा तुम्ही काय करणार आहात, सादर करू शकतात. हो की नाही? ह्याचा पण स्क्रीनशॉट घेतला असेल ना. आता कविता असेल. आता एक ही कविता आहे बघा. तुझं न माझं भारतीय संविधान देशाचे. हे कविता आहे सीमाताई आठवले यांची. तर अशी एखादी कविता सुद्धा तुम्ही स्वरचित लिहू शकतात. म्हणजे आता तुम्हाला घोषवाक्य, निबंधामध्ये कोणते मुद्दे यायला हवे त्याची चर्चा आपण केलीच आहे आता. ठीक आहे. आता आपण आजचा जो पाठ आहे त्याची फक्त तोंड ओळख करून घेणार आहोत. आजचा आपला पाठ आहे तो मूलभूत हक्क. आता हे जे मूलभूत हक्क आहेत हे कोणी दिले बरं आपल्याला? संविधानाने. संविधानाने दिले. बरोबर. मूलभूत हक्क आपल्याला संविधानाने दिले. मग आता ह्या मूलभूत हक्कांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. काय काय करायचंय सांगा मला. बालकांचे हक्क तुम्हाला माहित असतील. त्याचे महत्त्वाचे 2 हक्क तुम्ही सांगू शकाल का? सांगू शकाल? शोधणार आहात आणि पुढच्या तासाला मला सांगणार आहात. आता कोणी सांगू शकेल का? माहितीये तुम्हाला? बरं. म्हणजे टीचर मला समजलं नाही ते काय. बालकांचे हक्क. तुम्ही बालक आहात की नाही? तुम्ही मुलं आहात की नाही? 6 ते 14 शिक्षण. मग तुम्हाला कोणते हक्क दिलेत कायद्याने? शिक्षणाचे. शिक्षणाचा अधिकार. आणि 2 हक्क सांगायचे. दुसरा एक मोफत शिक्षणाचा अधिकार दिलाय आणि दुसरा कोणता अधिकार आहे? मुली मुलं एक समान. बरं. आणखीन एक तुम्ही वाक्य दुकानांवरती बघितले का कुठे? एखादं दुकानांवरती तुमच्या शाळा मुलांसाठी असलेलं वाक्य वाचलंय? आठवतंय? आमच्या या दुकानात 6 ते 14 वयोगटातील मुले काम करत नाहीत. हो टीचर. वाचलंय ना? हा. काम करायला परवानगी नाही. हा. 2009 पूर्वी काय होतं, मुलं काम करत होती आणि शिकत होती. पण आता कायद्याने बंधन आहे. कोणत्याही लहान मुलांना मोलमजुरी करण्याचा अधिकार म्हणजे हक्क हे नाहीये. कायद्याने बंधन आहे की ही मुलं आता काम करण्यासाठी टीचर 18 वर्ष पूर्ण लागतात. हा, 18 वर्ष पूर्ण लागतात. किमान 6 ते 14 वर्षातील मुलांना जसं शिक्षणाचा अधिकार आहे ना, तसाच काय आहे की 18 वर्षाखालील मुलांना
सुद्धा कामावर ठेवण्याचा हक्क नाही. त्या ठिकाणी 18 वर्षाखालील मुलं काम करत नाहीत असं लिहून द्यावं लागतं. तर मुलांना स्वतंत्रपणे शिक्षण घ्यायचंय, खेळायचं आहे, पण मोलमजुरी करायची नाही. आता हा प्रश्न लिहून घ्या बरं. हक्कांचा उपयोग काय असतो आणि तो कोणी द्यायचे असतात? टीचर मी स्क्रीनशॉट काढली. तुमच्या पुस्तकात आहे बाळांनो, स्क्रीनशॉटची गरज नाहीये. तुमच्या पुस्तकातलंच आहे हे. तुमचा 4था धडा आहे, त्यात हे दिलेले मुद्दे आहेत. आणि हक्क काढून घेता येतात का? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला दिलेले हक्क काढून घेता येतात का? नाही. नाही टीचर. आणि तसे झाले तर काय करायचं? तुमच्या हक्कावर कोणी गदा आणली तर काय करायचं तर आपण? टीचर आपण कोर्टात जायचं आणि कायदेशीर आपल्याला कारवाई न्याय करायची. मिळवता कारवाई येतो. करायची. व्हेरी गुड. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत. आता हा पाठ जो आहे आपले मूलभूत हक्क भाग ए, हा पाठ आपण काय करणार आहोत? पुढच्या तासाला विस्ताराने अभ्यासणार आहोत. ठीक आहे. थांबायचं आता आपण, कारण बराच वेळ आपण संविधानामध्ये ची माहिती घेण्यामध्ये घालवला, हो की नाही? त्यामुळे आपण आता काय करूया, तर टीचर, जर आपल्याला ड्रॉइंग काढली, आपण कुठे कशावर पाठवायची? त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा ना, फोटो काढायचा ना आपण मोबाईलवर ना, कॅमेराने, मोबाईल कॅमेराने फोटो काढायचा आणि तो फोटो अपलोड करायचा. कशावर? त्यांची वेबसाईट दिली आहे की नाही त्याच्यावर. आणि तुम्हाला जर नाही समजलं तर तुमच्या वर्ग शिक्षकाकडे पाठवायचा, ते अपलोड करतील. तुमचा व्हिडिओ असेल तर तो सुद्धा तुम्ही वर्ग शिक्षकाकडे पाठवायचा, ते अपलोड करतील. ठीक आहे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या नका हे सगळं करायला जाऊ, कारण उद्या घाई होणार. आपल्याला 26 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे, पण आजचा पूर्ण दिवस आहे की नाही तुमच्याकडे? तुम्ही घोषवाक्य लिहू शकता, चित्र काढू शकतात, निबंध लिहू शकतात. इयत्ता 7वी साठी काय आहे माहितीये का तुम्हाला? कोणकोणत्या गोष्टी आहेत? टीचर 6वी ते 8वी पर्यंत आपण ज्या मागाशी वाचल्या त्या सर्व आहे. हा, एक मिनिट मी सांगते तुम्हाला. निबंध लेखन, काव्य लेखन, ज्या आपण वाचल्या त्या. मग तुमच्यापैकी किती जण तयारी करून आहेत आता? तुमच्या वर्ग शिक्षकांशी तुम्ही संपर्क साधा. हो टीचर, आमच्या ग्रुप वरती आलंय ना? हा, मी इथे स्क्रीन शेअर करते तुम्हाला आणि दाखवते तुमच्यासाठी काय काय करायचंय ते. हा, बघा, दिसते तुम्हाला स्क्रीनवरती इयत्ता 6वी ते 8वी यांच्यासाठी काय काय आहे? निबंध लेखन, वक्तृत्व, घोषवाक्य, स्वरचित, काव्यलेखन आणि पोस्टर निर्मिती. ह्या सगळ्यांचं एक एक छोटे छोटे उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं की नाही, है ना? हा, मग निबंध लेखनासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. दिलेल्या कोणत्याही विषयावर A4 आकाराचा कागदावर 1000 शब्दांपर्यंत निबंध लिहून त्याचा फोटो समाज माध्यमावर अपलोड करणे. बरं, दिलेल्या लिंक वरती अपलोड करायचा. वक्तृत्व असेल तर काय टीचर, कशावर अपलोड करायचं आहे? त्यांची साईट दिली आहे, मी दाखवते तुम्हाला. हा, पुढे बघा. दिलेल्या कोणत्याही विषयावर आपण भाषण करून त्याचा 3 मिनिटाचा व्हिडिओ करून समाज माध्यमावर अपलोड करणे. बरं, आणखीन पुढे घोषवाक्य आणि स्वरचित काव्यलेखन. A4 साइज आकाराच्या कागदावर स्वरचित कविता व घोषवाक्य लिहून त्याचा फोटो लिंक वरती अपलोड करणे. पोस्टर निर्मिती. A4 आकाराच्या कागदावर पोस्टर काढून लिंक वरती अपलोड करणे. A4 साइज म्हणजे कोणती साइज? म्हणजे टीचर, तुमचं आता इतिहासाचं पुस्तक आहे की नाही? हा टीचर, आयताकृतीचा तो पेपर असतो. हे बघा, हे इतिहासाचं पुस्तक आहे की नाही? या पुस्तकाचं जे पान आहे, ह्या पानाची साईज काय आहे? A4 साइज. या पाना एवढं, या पुस्तकाच्या एवढं आपल्याला काय पाहिजे? पान पाहिजे.
त्या टीचर पानावर दुकानात गेला आणि त्या काकांना बोलणार ना A4 साईजचा हा, पेपर द्या तर कोणते ते देता. जिथे झेरॉक्स मिळते की नाही, झेरॉक्सचं पान मिळतं की नाही, हो. झेरॉक्स काढून, तर झेरॉक्सचा जे कागद आहे तो A4 साईजचा असतो. आता तुमचे विषय काय आहेत? इयत्ता 6वी ते 8वी साठी विषय काय आहेत? संविधान यात्रा व संविधान निर्मितीचा प्रवास, भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार, भारतीय संविधान आणि लोकशाही. बरोबर. मग आता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी संविधान कसं लिहिलं, ते कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे सगळी माहिती आहे की नाही तुमच्या पुस्तकात 7वीच्या? हो. आणि आज आपण ती विस्ताराने पाहिली. म्हणजे याच्यावरती तुम्ही निबंध लिहू शकतात किंवा घोषवाक्य वक्तृत्व करू शकतात किंवा आणखीन काय करू शकतात तुम्ही, तर चित्रही काढू शकतात. हा, भारतीय संविधान आणि लोकशाही हा तर खूप छान विषय आज आपण घेतला, समजून घेतला. लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीची मूल्य है ना. लोकशाहीमध्ये मग स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय वगैरे सगळी उद्दिष्ट आहेत ती मांडू शकतात. बरोबर. टीचर आणि ते कोणत्या लिंक वर क्लिक करून करायचंय? ते आपण आता बघूया. हा, इथे दिलेली आहे लिंक. हे सगळं तुमचं जर तयार झालं की नाही, की बघा ही इकडे लिंक दिलेली आहे. कुठे कुठे करायचे उपरोक्त टीचर तुम्ही जे ग्रुप साहित्य वरती आहे ते पाठवणार समाज आहेत? माध्यमात, म्हणजे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम. फेसबुक पेज आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे. त्याचं कोड काय आहे, तर कॉन्स्टिट्यूशन डे बघा, हा त्यांचा कोड आहे, त्यांची साईड आहे, वेबसाईट आहे. म्हणजे हॅशटॅग करायचंय आणि ही जी साईज आहे फेसबुकची, ट्विटरची किंवा इंस्टाग्रामची, या साईडवर तुम्ही काय करायचंय, अपलोड करायचंय. आली साईड लक्षात तुमच्या? फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम. मी तुम्हाला साईट दाखवू का? एक मिनिट. हा, याला पहिल्यांदा असा हॅशटॅग द्यायचा. आता तो मला इथे काम करायला देणार की नाही माहित नाही, कारण आता झूम चालू आहे ना आपलं. असं तुम्ही मोबाईल वरती लिहिलं तरी तुम्हाला दिसणार आहे. काय स्लाइड आहे जरा एकदा बघून घेते. टीचर. आणि तुम्ही नंतर छानपैकी केलं तर तुम्हाला ते छान समजून येईल. थांबूयात आपण आता इथे. थांबायचं का मॅडम? हो हो. मुलांच्या काही